नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आज आपण 10वी गणितमधील एक इम्पॉर्टंट चॅप्टर सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. हा चॅप्टर बोर्ड एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप इझी पण आहे. फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. तर चला मग सुरू करूयात सोप्या पद्धतीने आणि एकदम स्टेप बाय स्टेप जाऊयात. ठीक आहे. सगळ्यात पहिले माझा एक प्रश्न आहे, तो म्हणजे व्हेरिएबल म्हणजे काय. व्हेरिएबल्स म्हणजे अशी व्हॅल्यू जी फिक्स नसते, चेंज होत असते. मीन्स अ व्हॅल्यू विच इज नॉट फिक्स्ड, कीप चेंजिंग. आपण बाजारामध्ये जातो, वस्तू खरेदी करतो. समजा आपण नोटबुक्स आणतो, पेन्स असतो, कधी आणतो आपण 2 पेन आणतो, कधी 3 नोटबुक आणतो. ठीक आहे, व्हॅल्यू चेंज होत आहेत म्हणून एक्स पेन्स वाय नोटबुक्स हे म्हणजे झालं आपलं व्हेरिएबल्स. तर आता आपण समजून घेऊयात लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय. तुमच्या बुकमध्ये डेफिनेशन दिलेली आहे. अन इक्वेशन विच कंटेन्स two variables and the degree of each term containing variable is 1 is called a linear equation in two variables. तर बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे असे इक्वेशन ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत आणि व्हेरिएबलची जी पॉवर आहे, डिग्री आहे, ती किती आहे 1. त्याला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता तुम्हाला याच्यामध्ये हा डिग्री कन्सेप्ट समजला असेल. डिग्री म्हणजे काय तर बघा, समजून घेऊयात. डिग्री म्हणजे पॉवर ऑफ द व्हेरिएबल. कुठला पण एक व्हेरिएबल आहे, त्याची पॉवर हा एक्स आहे. एक्सची पॉवर किती आहे 1 आहे, म्हणजे डिग्री किती झाली 1. हा एक्स आहे, त्याची पॉवर किती आहे 2, डिग्री किती झाली 2. आता तिथे एक जनरल इक्वेशन आहे, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. हे जनरल इक्वेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, एक्स एक व्हेरिएबल आहे, वाय एक व्हेरिएबल आहे, दोन व्हेरिएबल झाले आणि यांची पॉवर काय नाही म्हणजे काय असते 1 असते. ठीक आहे, म्हणून हे काय झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. याच्यामध्ये बघा, एक्स आणि वाय काय आहेत व्हेरिएबल्स आहेत, ए बी सी काय आहेत रिअल नंबर्स आहेत. आणि एक इम्पॉर्टंट महत्त्वाची कंडिशन काय आहे की ए आणि बी सेम वेळी एकाच वेळी 0 नसायला पाहिजेत, नॉट इक्वल टू 0 सेम टाईम. ठीक आहे. आता याच्यामध्ये रिअल नंबर्स म्हणजे फ्रॅक्शनल आले, स्क्वेअर रूट नंबर्स आले. ठीक आहे. जर तुम्हाला रिअल नंबर्सचा कन्सेप्ट माहीत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. मी याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेन रिअल नंबर्सचा. ठीक आहे. समजलं तुम्हाला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय. असे इक्वेशन ज्याच्यामध्ये फक्त दोन व्हेरिएबल्स आहेत, त्यांची पॉवर फक्त 1 आहे, ए बी सी हे रिअल नंबर्स आहेत आणि दोन्ही एकाच वेळी 0 नसायला पाहिजे. ठीक आहे. आपण एक्झाम्पल्स बघूयात. इथे बघा, एक एक्झाम्पल आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू 0. याच्यामध्ये एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आहेत. ठीक आहे. 2, 3, 10 रिअल नंबर्स आहेत. ठीक आहे. आणि यांचं जर पॉवर बघितलं तुम्ही, एक्स आणि वाय यांचं पॉवर किती आहे 1, म्हणजे काय झालं आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. येस आहे. हे एक इक्वेशन आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल टू 5. इथे एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आहेत. येस आहेत. पॉवर 1 आहे. एक्सचं पॉवर किती आहे 2 आहे, वायची पॉवर 1 आहे. डिग्री किती झाली याची 2 झाली. मग हा लिनियर इक्वेशन आहे नाही आहे. ठीक आहे. हे झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर आपण आता एक रिअल लाईफमधलं एक्झाम्पल समजून घेऊयात की इक्वेशन्स बनते कसं. ठीक आहे. समजा तुमच्याकडे आहेत 100 रुपये आणि तुम्ही बाजारात गेलात खरेदी करायला नोटबुक आणि पेन. तुम्ही 100 रुपयांची नोटबुक आणि पेन खरेदी केलात आणि समजा पेनची प्राईस आहे एक्स आणि नोटबुकची प्राईस आहे वाय. तुम्ही काय केलात, 2 पेन खरेदी केलात आणि एक नोटबुक खरेदी केलात. टोटल किती झाली तुमची 100 रुपये. तर आपलं इक्वेशन काय झालं मग 2x प्लस वाय इज इक्वल टू 100. 2 पेन खरेदी केलात, एक नोटबुक खरेदी केलात. याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, व्हेरिएबल्स काय आहेत तुमचे एक्स आणि वाय आहेत. पॉवर किती आहे 1 आहे. ए बी सी म्हणजे 2 इथे काय आहे, ए म्हणजे काय आपलं 2 आहे, बी म्हणजे काय ना म्हणजे काय 1 आहे, सी म्हणजे काय आपलं 100 आहे. ते झालं आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ठीक आहे. समजलं. तर याच्यानंतर बघूयात तुमच्या बुकमध्ये काही एक्झाम्पल्स दिले आहेत जे की आपल्याला थोडंसं कन्सेप्ट आणखीन क्लिअर होईल की लिनियर इक्वेशन्स आहेत नाही आहेत समजण्यासाठी. ठीक आहे. पहिलं एक एक्झाम्पल दिलं त्यांनी 4m प्लस 3n इज इक्वल टू 12 आणि त्यांनी सांगितलं की हा रिअल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल इथं यम आणि एन दिलं आहे, ए बी नाहीच आहे, मग हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे. नाही, असं नाही. आपण काय म्हटलं की आपण पेन आणि नोटबुकचा एक्झाम्पल घेतला
ठीक आहे. आपण त्याला ए बी म्हणा, एक्स वाय म्हणा, एम एन म्हणा, ते एक जनरल टर्म आहे की आपण एक्स वाय आणि ए बी सी असं वापरतो. ठीक आहे. याच्या थ्रू तुम्ही बघितलं एम आणि एन काय आहेत आपले व्हेरिएबल्स आहेत. यांचं पॉवर किती आहे 1 आहे. ठीक आहे. आणि ए बी सी काय आहेत आपले रिअल नंबर्स आहेत. म्हणून हे काय झालं आपलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल झाला. सेकंड एक्झाम्पल बघा 3x² - 7y = 13. याच्यामध्ये एक्स आणि वाय व्हेरिएबल्स आहेत. पण एक्सचा पॉवर जर बघितलं तुम्ही किती 2 म्हणजे डिग्री किती झाली इक्वेशनची 2 झाली. म्हणजे हा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का आपला नाही. थर्ड एक्झाम्पल √2x - √5y = 16. तर याच्यामध्ये एक्स आणि वाय हे काय आहेत व्हेरिएबल्स आहेत. याचं पॉवर किती आहे 1 आहे. पण तुम्ही म्हणाल हे √2 आहे आणि √5 आहे का असू द्या हे रिअल नंबर तर आहेत ना आपल्याला दिले ए बी सी रिअल नंबर पाहिजेत. एक्स आणि वाय तर करेक्ट आहेत. हे व्हेरिएबल्स आहेत त्याचं पॉवर 1 आहे म्हणजे हा लिनियर इक्वेशन आहे का येस आहे. त्याच्यानंतर फोर्थ एक्झाम्पल 0x + 6y - 3 = 0. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर व्हेरिएबल्स एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आहेत. पॉवर 1 आहे. दोन कंडिशन सॅटिस्फाय झाला. तिसरी कंडिशन काय होती आपली ए बी सी रिअल नंबर झाला पाहिजे. ठीक आहे आहेत. त्याच्यानंतर काय कंडिशन होती आपली लास्ट की दोन्ही ए आणि बी बोथ ॲट अ टाइम 0 नसायला पाहिजे. ज्याच्यामध्ये बघा एची व्हॅल्यू काय 0 आहे, बीची व्हॅल्यू काय 6 आहे. म्हणजे काय कंडिशन सॅटिस्फाय करते येस बोथ ॲट अ टाइम एकाच वेळी दोन्ही पण 0 आहेत. एक्स हा एचा व्हेरिएबल एक्सचा व्हेरिएबल जो आहे तो 0 आहे आणि 6 वाय सोबत जो आहे तो 6 आहे. दोन्ही 0 नाहीत म्हणून हा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे का येस आहे. फिफ्थ एक्झाम्पल 0.3x + y. याच्यामध्ये पण सेम एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आहेत. एक्सचा पॉवर 1 आहे. वायचा पॉवर 1 आहे. 0.3 रिअल नंबर आहे. 0 रिअल नंबर आहे. बोथ ॲट द टाइम 0 आहेत का नाही. हा 0 नाही आहे, हा 0 आहे. म्हणजे हा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहे येस आहे. त्याच्यानंतर सिक्स्थ एक्झाम्पल 4x + 5y = 4. याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत. पण हे कुठे डेसिमलमध्ये आहेत. तुम्ही जर याला कन्वर्ट केलं याला जर तुम्ही न्यूमरेटरमध्ये नेलं तर याचा पॉवर काय होतो -1. याचा पॉवर पण होतो -1. ठीक आहे. जर तुम्हाला कन्सेप्ट जरी हा सुद्धा कन्सेप्ट माहीत नसेल तर मला कमेंट करा. मी हा सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला एक वेगळ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. तर हा डिनॉमिनेटरमध्ये आहे आणि याचा पॉवर जर आपण कन्वर्ट केला तर याचा पॉवर होतो -1. म्हणून हे सुद्धा आपल्याला लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल आहेत का नाही आहेत. त्याच्यानंतर लास्ट एक्झाम्पल आहे 4x - 5y - 8 = 0. याच्यामध्ये तुम्ही बघा एक्स वाय दोन व्हेरिएबल आहेत. पण जर इथं फर्स्ट कंडिशन बघितली तुम्ही 4xy - 5y - 8 याच्यामध्ये जर बघितलं एक्स आणि वाय काय आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. ठीक आहे. आणखीन एक कन्सेप्ट याच्यामध्ये जर कुठला पण इक्वेशन आला मल्टिप्लिकेशनमध्ये असेल समजा आता 4m × 3n = 12 आलं असतं तर हे आपलं लिनियर इक्वेशन झालं नसतं. लिनियर इक्वेशनसाठी मध्ये प्लस आणि मायनस हेच असलं पाहिजे. सेम आता इथं कसं आहे 4x × y आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. आपण जर हे इक्वेशन सॉल्व्ह केलं ना तर याचं काय होतं हे y आणि y × y² होऊन जातं. याची डिग्री 2 होऊन जाते. म्हणून हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का नाही आहे. हे झाले आपले तुमच्या नोटबुकमध्ये दिलेले क्वेश्चन्स. तर मित्रांनो मला वाटतं तुम्हाला हे नक्की समजलं असेल. जरी तुम्हाला काही प्रश्न असतील समजलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये मेसेज करा. मी त्याचं उत्तर देईन. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक नक्की जरूर करा. पुढे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे लिनियर इक्वेशन्स कसे सोडवायचे ते पाहणार आहोत. धन्यवाद.